मामा काय सांगणार नेमकं आज काय पाठिंबा कोणी दिलेला आहे? खरं आम्ही कालही म्हटलं होतं की काही आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते की खरंच त्यांना तिकीट द्यायला पाहिजे, आमच्याही इच्छा होत्या. पण काही महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या आणि आज प्रियंकाताईंनी सुरेखाताईंच्या प्रभागामध्येच फॉर्म भरला होता. त्यांनी आज इथे पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, महायुतीचं नेतृत्व, मला वाटतं नामदार गिरीभाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांनी ते मान्य केलं की जळगाव शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी, महायुतीच करू शकते. म्हणून त्यांनी आज प्रियंकाताईंनी त्यांना, सुरेखाताईंना पाठिंबा दिलेला आहे. महायुतीचे 6 आणि महायुतीचे एकूण 12 आतापर्यंत अधिकृत माघार झाली होती. मात्र आज हे जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळामध्ये अजून काही लोक समर्थन व्यक्त करणार असं कळत आहे. काय म्हणा साहेब बघा, काल शेवटचा दिवस होता. अजून 2 दिवस जे अपक्ष उमेदवार आहे, जे इच्छुक होते, त्यांचा साहजिक मी परत वारंवार सांगतो आहे की कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांनी फॉर्म भरणं, त्यांच्या अपेक्षा व्यक्त करणे हे चुकीचं नाही. कारण हे कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू का होईना थोडंसं त्यांचा रोष कमी होईल आणि ते रोष कमी होईल. मला वाटतं शेवट ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या पक्षापासून दूर जाणार नाही, कारण त्यांनी पाहिलेल्या पक्षापासून दूर जाऊन विकास होणार नाही आणि हळूहळू मला वाटतं नक्कीच काही जे अपक्ष उमेदवार आहे ते पाठिंबा आम्हाला देतील.